नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर लवकरच पितृपक्ष सुरू होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला घरामध्ये कोणत्या भाज्या अजिबात करायच्या नाहीत याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. जर तुम्ही या 2 भाज्या घरामध्ये केल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल आणि आपल्या घरावर संकटे येतील, आर्थिक नुकसान होईल. आपण पित्र हे आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षामध्ये त्यांच्या नावाने अन्नदान करत असतो, त्यांना जेवू घालत असतो. पितृपक्ष हा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे. या काळात लोक त्यांच्या मृत्यू तारखेनुसार त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करतात. पितृपक्षात पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण केल्याने समस्या दूर होतात. असं म्हटलं जातं की देवता देखील पूर्वजांना आनंदी असतानाच आशीर्वाद देतात. म्हणूनच पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्धविधी केले जातात. यावर्षी पितृपक्ष हा 7 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 21 सप्टेंबरपर्यंत चालेल. असे म्हणतात की पितृपक्षात काही वस्तू दान देखील केल्या जातात. पितरांच्या नावाने तर्पण देखील केले जाते. तर आता आपण पितृपक्षामध्ये कोणत्या भाज्या आपल्या घरामध्ये करायच्या नाहीत त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. पितृपक्षामध्ये आपल्याला या भाज्या देखील खायच्या नाही आणि पितरांना देखील याचा नैवेद्य दाखवायचा नाही. असं केल्यावर पितृदोष निर्माण होतो आणि पितर देखील नाराज होतात, घरात संकट ओढावतात आणि कोणत्याच कामात यश लाभत नाही. तर पहिली म्हणजे आपल्याला कंदमुळं खायचं नाही. हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचे अर्थात कंदमुळाचे सेवन पितृपक्षात करू नये. कंदमुळामध्ये बटाटा, मुळा, रताळी यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो. त्यानंतर श्राद्धाच्या जेवणात देखील कंदमुळं असू नये. पितरांना देखील कंदमुळाचा नैवेद्य दाखवू नये, अन्यथा पितरांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. लसूण, कांदा खाऊ नये. शास्त्रात म्हटलं गेलंय की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाच्या माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर, मानसिकतेवर परिणाम होतो. पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्विक असावा असं शास्त्र सांगतं. जेवणात सतत लसूण, कांदा वापरल्याने स्वभावात तापटपणा, चिडचिड वाढते. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणातही कांदा, लसूण याचा वापर निषिद्ध आहे. म्हणूनच पितृपक्षात कांदा, लसूण खाणं टाळावं. मसूर डाळ. पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्य देखील पितरांना दाखवू नये. तुम्हाला वडे वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही दुसऱ्या डाळीचा वापर करू शकता, परंतु मसूर डाळ आपल्याला वापरायची नाही. त्याचबरोबर चणे देखील खायचे नाहीत. पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे. श्राद्धाच्या जेवणात चण्याच्या डाळीचा वापर करायचा नाही. पितृपक्षात चण्याच्या डाळीची आमटी, चण्याच्या पिठापासून बनवलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळायचं आहे. मांसाहार आणि दारूचं सेवन टाळावं. हिंदू धर्मातील प्रथेनुसार पितृपक्षात मांसाहार किंवा अंड खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे. दारू पिणं, विडी, सिगारेट ओढणं, तंबाखू खाणं या गोष्टीही पितृपक्षात निषिद्ध आहे. त्यामुळे हा नियम पाळावा, अन्यथा घरावर संकटे ओढावतात. त्याचबरोबर आपल्याला वांग्याचं देखील सेवन करायचं नाही. तर पितृपक्ष आहे तोपर्यंत आपल्याला घरामध्ये वांगं अजिबात करायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पितृपक्षामध्ये ह्या ज्या काही भाज्या आहेत तर ह्या भाज्यांचं सेवन अजिबात करायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला बटाटा देखील खायचा नाही. तर बटाटा, वांगं चुकून देखील आपल्याला घरामध्ये खायचं नाही. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि याचेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.